बली की जय, बली की जय, बली की जय, जय जय। बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील नागरिकांवर धार्मिक आधारावर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ तेथील हिंदूंच्या जीवांचे संरक्षण करावे याकरिता मंगळवारी कळंब शहरामध्ये हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता व जीवांचे हनन होत आहे। तसेच हिंदू मंदिरांवर हल्ले तसेच तोडफोड सुरू आहे। इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास महाराज यांना खोट्या गुन्ह्यात देखील अडकवून जोर जबरदस्तीने आणि हिंसात्मक पद्धतीने अटक केलेली आहे। चिन्मय महाराजांना ज्या कारागृहामध्ये ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना यांच्याशी संबंधित असलेले अतिरेकी देखील ठेवण्यात आलेले आहेत। यामुळे त्यांच्या जीवितास देखील धोका निर्माण झाला आहे। त्याचबरोबर अबालवृद्ध आणि महिलांवर अमानवीय अत्याचार सुरू असून या घटना गंभीर असून सर्व मानवाधिकारांचे हनन करणाऱ्या या वृत्तींना रोखण्यासाठी कळंब उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे। दरम्यान हिंदू बांधवांकडून वंदे मातरम, भारत माता की जय, जय श्रीराम, जय शिवराय, जय बजरंग अशा घोषणा देत हिंदू एकता दाखवण्यात आली। बांगलादेशातील हिंदूंच्या जीवांचे संरक्षण करण्याकरिता भारत सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे। या प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या न्याय यात्रेत कळंब शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य हिंदू समाज या ठिकाणी एकवटला होता।